कमाल तापमान म्हणजे जास्तीत जास्त तापमान किती आहे आणि कमीत कमी तापमान तिथं किती असतो दिवसभराचा, आणि त्यांची तापमान कक्षा म्हणजे काय. तर आता हा बीजिंग कुठे आहे, चीनमध्ये आहे. त्याचे जास्तीत जास्त बीजिंगमध्ये तापमान किती असतो, तर 18.4 सेल्सिअस असतो. आणि किमान तापमान म्हणजे कमीत कमी किती असतो, 8.4. म्हणजे दैनिक तापमान कक्षा किती झाली बेटा, 8ची झाली. किती झाली, 8 डिग्री सेल्सिअस है ना. मग इस्तानबुल तुर्कस्तानमध्ये याची पण दैनिक तापमान कक्षा किती झाली, 8 झाली. माद्रिद स्पेनमध्ये याची 9 गेले है ना, 10 मधून 9 गेले. याची दैनिक तापमान कक्षा 10 डिग्री सेल्सिअस येईल मांडलं. ठीक आहे. ज्या ठिकाणी तापमानातील फरक 10 डिग्री पेक्षा जास्त आहे ते रकाने लाल रंगाने रंगवा. 10 डिग्री पेक्षा जास्त आहे फरक, कुठे कुठे आहे बघा, इथं आहे, नाही इथं नाही, इथं आहे आणि इथं आहे है ना. कुठे कुठं संयुक्त संस्थानामध्ये डेनेवर आणि बगदाद जो इराकमध्ये तिथं है ना. बरं, नकाशा संग्रह ती ठिकाणे शोधू आपण. कोणती ठिकाणे महासागरात जवळ आहेत त्या ठिकाणाची तापमान कक्षा कमी आहे की जास्त आहे ते सांगा. ठीक आहे, चला आता बघा, आता इथं बघू आपण. पहिले बघू बीजिंग चीन. हा इथं चीन आहे, बीजिंग आहे. कुठे इथं, हा दिसतोय, हा इथं. आता मला सांगा समुद्राला जवळ आहे की दूर आहे, बीजिंग जवळ आहे. जवळ आहे तर इथं आपली दैनिक तापमान कक्षा कशी असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. आपण शिकलोय की समुद्राचा पाणी हा लवकर गरम होत नाही आणि गरम झाला तर लवकर थंड होत नाही, बरोबर की नाही. मग त्याच्यामुळे इथं तापमान जास्त वाढतही नाही आणि जास्त कमी पण होत नाही. या इथल्या वातावरणाला कोणतं वातावरण म्हणतो आपण, सम वातावरण म्हणतो. मग इथली तापमान कक्षा कशी आहे बेटा, पूर्ण किनाऱ्यावर नाही, 8 डिग्री है ना, 8 डिग्री एवढी तापमान कक्षा आहे है ना. म्हणजे जास्त वाढला पण नाही आणि जास्त कमी पण झालेला नाहीये. त्यानंतर तुर्कस्तानमध्ये इस्तानबुल, तुर्कस्तानमध्ये काय आहे, इस्तानबुल. हा इथं इस्तानबुल आहे, हा बघा, हा समुद्रामध्येच आहे पूर्ण. इकडे पण समुद्र, इकडे पण समुद्र. मग इस्तानबुलची परिस्थिती काय आहे, इथं पण 8 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे सम वातावरण आहे. कसं वातावरण आहे तिथला, सम. म्हणजे तापमान जास्त वाढलेलं नाहीये आणि जास्त कमी पण झालेला नाहीये. कामुळे, कारण समुद्र किनारा लाभलेला आहे आणि तिथं पाण्यामुळे तिथला हवामान हा सम असतो. कसा असतो, सम असतो. त्यानंतर माद्रिद स्पेन, हा इथं आहे माद्रिद. स्पेन देश, स्पेन नावाचा देश आहे, इथं माद्रिद आहे. आता हा माद्रिद पण इकडे पण समुद्र, इकडे पण समुद्र आहे ना माद्रिदच्या. तर इथं बघा 10 डिग्री सेल्सिअस दैनिक तापमान कक्षा आहे. म्हणजे जास्तीत जास्त तापमान 19 आणि कमीत कमी तापमान 9 पर्यंत आलेलं आहे. 10 पेक्षा जास्त आहे का नाही. म्हणजे इथं पण काय म्हणू शकतो आपण, समुद्राजवळ असल्यामुळे दैनिक तापमान कक्षा कशी आहे, कमी आहे. जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमानातील फरक फार जास्त नाही आहे है ना. त्यानंतर न्यूयॉर्क संयुक्त संस्थाने, USA. अमेरिकेमध्ये बघा इथं न्यूयॉर्क आहे आणि हा न्यूयॉर्क बघा समुद्राला थोडं जवळ आहे ना. मग इथं काय होईल, इथं पण सम वातावरण राहील. कसं राहील, सम. बघा 16.3 हे 8 है ना, 10 पेक्षा कमीच आहे. दैनिक तापमानपेक्षा कक्षा कमी आहे. का कमी आहे, कारण ते समुद्राजवळ आहेत, बरोबर. सर्वात कमी व सर्वात जास्त तापमान कक्षा असलेली ठिकाणे कोणती. सर्वात कमी तापमान कक्षा कुठे, हे 8 वाले है ना. कोणकोणते आहेत, इस्तानबुल आणि न्यूयॉर्क. हे दोन्ही समुद्राजवळ आहेत. कुठे आहेत हे दोन्ही शहर, समुद्राजवळ आहेत. आणि सर्वात जास्त कुठे आहे बेटा, संयुक्त संस्थाने डेनेवर आणि बगदाद इराकमध्ये बघा 15.7. मग हे जे आहे इराकमध्ये बगदाद बघू, हा इथं आहे बघा बगदाद. मग हा समुद्रापासून कसा आहे, दूर आहे. समुद्रापासून कसा आहे, दूर आहे. आणि आपण शिकलोय की जसं जसं आपण समुद्रापासून दूर जाऊ तसं तसं दैनिक तापमान कक्षा काय होते बेटा, वाढत जाते. म्हणजे काय, तापमान फार जास्त होतो आणि फार कमी पण होऊन जातो. आता इथं बघा बगदादमध्ये बघा इराकमध्ये जास्तीत जास्त तापमान 30 डिग्री सेल्सिअस आणि कमी किती झाला बघा, 14.7 वर आला. डायरेक्ट अर्धा झाला की नाही. मग का झाला अर्धा, कारण तिथं काय बेटा पूर्ण जमीन आहे. इथं काय पूर्ण आजूबाजूला याच्या इथं जमीन आहे. आणि जमीन काय होते बेटा, लवकर गरम होते आणि लवकर थंड पण होते. लवकर गरम होते तापमान वाढतो आणि रात्री लवकर थंड झाल्यामुळे तापमान कमी होतो. पण पाणीचं तसं आहे का, नाही. पाणी दिवसभर तापतो आणि रात्री 1-2 वाजता थंड होतो आणि जमीन लगेच थंडी होऊन जाते. जमीन मग 1-2 वाजता नंतर पाणी थंड होत जातो आणि दुपारी 12-1 पर्यंत थंडच राहतो, गरम होत नाही है ना. म्हणून इथं कसं तापमान असतो बेटा, समुद्र किनाऱ्यावर सम. आणि इराकमध्ये बगदादमध्ये कसं आहे बेटा,
विषम तापमान, विषम आहे. कसं आहे? विषम. अजून काय आहे इथं बघा, हां डेनेवर बघा, डेनेवर हा संयुक्त संस्थानामध्ये इथं पण 14.7 है ना. आता बघा डायरेक्ट 16 वरून 2 वर आला. मग याचं पण कारण काय आहे की इथं पण डेनेवर कुठे आहे? इथं आहे बघा. कुठं आला हा? समुद्राच्या मध्येत आला. आला की नाही? समुद्र इकडे दूर आहे दोन्हीकडे है ना. मग इथं काय होईल रे? जमीन लवकर गरम होईल तर तापमान वाढून जाईल. दिवसा तापमान 16 डिग्री आणि रात्री जमीन लवकर थंडी झाली म्हणून 2.2. आता तुमच्या मनात हे यायला पाहिजे की सर बगदादला तर 14 डिग्री सेल्सिअस तापमान आहे कमीत कमी, मग इथं 2 डिग्री का? तर आपल्याला हे बघावं लागेल की हे कोणत्या कटिबंधात आहेत. कोणत्या कटिबंधात आहेत? आपण कटिबंध शिकलो ना बेटा. मग आपण कटिबंधमध्ये काय शिकलो की पृथ्वीच्या बरोबर मधून एक रेष गेलेली आहे. इथं विषुववृत्त गेलेला, इथून गेलेला विषुववृत्त बरोबर, आणि इथून कर्कवृत्त गेलेला आहे भारताच्या मधोमधून. आपण इथे कुठेतरी बघू है ना, हे कर्कवृत्त गेलेलं आहे आणि इकडे खाली मकरवृत्त गेलेलं आहे बरोबर. मग आता प्रश्न काय? कोणत्या कटिबंधात आहेत? आता बघा हा जो आहे हा उष्ण कटिबंधामध्ये आहे ना, शीतोष्ण कटिबंधामध्ये. इथं असता तर आपण काय म्हटलं असतं? उष्ण कटिबंधामध्ये. पण हे सगळे कर्कवृत्ताच्या वर आहेत का? हे आहेत ना बेटा. हे सगळे शहर कुठे आहेत? कर्कवृत्ताच्या वर आहेत ना. हा कर्कवृत्त आहे ना, मग कर्कवृत्ताच्या वर आहेत हे सगळे शहर. कुठे आहेत? कर्कवृत्ताच्या वर आहेत आणि सगळे शीतोष्ण कटिबंधामध्ये येतात. कुठे येतात? शीतोष्ण कटिबंधामध्ये येतात. पण इथला जो तापमानाचा फरक आहे त्याच्या मुख्य कारण समुद्र सपाटीपासून ते किती दूर आहेत, समुद्र किनाऱ्यावरून किती दूर आहेत त्याच्यावर त्याच्या सम तापमान असेल की विषम तापमान असेल हे आपल्याला कळते है ना. वरील कृतीवर असे लक्षात असेल की पृथ्वीवर विविध संस्थानाच्या तापमानात फरक आढळतो की नाही. कुठे तापमान जास्त असतो तर कुठे तापमान कमी असतो है ना. कमाल व किमान तापमानात काय असते बेटा? फरक असतो, तफावत असते है ना. किनारी प्रदेशात कमी तर समुद्र दूर असलेल्या प्रदेशात जास्त असते बरोबर की नाही. समुद्र किनाऱ्यावर तापमान जास्त वाढतही नाही, जास्त कमी बी होत नाही. पण खंड अंतर्गत भागात तापमान फार वाढतो आणि फार कमी पण होऊन जातो. ठीक आहे. याचा अर्थ महासागर, समुद्र, मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही है ना. आणि कुठं फरक पडतो बेटा? जे जलाशयापासून दूर आहेत है ना तिथं फरक पडतो. बाष्पीभवन, आता जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प काय करतात? उष्णता शोषून घेतात. त्यामुळे तिथं तापमान काय होतो बेटा? जास्त वाढत नाही आणि कमी पण होत नाही, कारण त्या बाष्पामध्ये उष्णता ऑलरेडी राहते है ना. हवेतील बाष्प जमिनीतून निघातील उष्णता शोषून घेतात व साठवतात. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान कसं आहे? सम आहे. कसा राहतो? सम तापमान राहतो. देशात सूर्यकिरण लंबरूप पडतात. विषुववृत्तीवर सूर्यकिरण कसे पडतात? लंबरूप. आपण शिकलो ना की जेव्हा सूर्य चमकतो बरोबर बाजूला, इथे समजा सूर्य आहे, तर सूर्याचा प्रकाश इथे कसा पडतो? लंबरूप पडतो आणि इकडे तिरपा पडतो है ना. म्हणून इथं उष्णता काय भेटते? विषुववृत्तावर जास्त उष्णता भेटते बरोबर. बरं, आता त्यामुळे जमीन व पाणी जास्त तापते. कुठं? विषुववृत्तावर. आणि ध्रुवीय प्रदेशात जमीन व पाणी शीत राहते. जमीन व पाण्याच्या तापमानातील फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते. परिणामी पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात. या वायुदाबातील फरकामुळे वारे वाहतात, त्यांना ग्रही वारे म्हणतात. आता बघा इथं जमीन आणि पाणी जास्त गरम होतो म्हणजे काय रे बेटा? इथं हवा पण गरम होईल. मग हवा गरम होईल तर वरती जाईल की नाही. इकडे जमीन आणि पाणी कमी गरम होतात म्हणजे इकडे हवा काय राहील? थंड राहील. मग काय होतो? इकडची हवा वर जाते. कुठे जाते? वर. आणि इकडची हवा इकडे येते है ना. यांना ग्रही वारे म्हणतात. ग्रही वारे. कोणते वारे? ग्रही वारे. आणि याचे वाऱ्यांचे पट्टे आहेत. इथं वेगवेगळे पट्टे आहेत. कसे पट्टे आहेत सांगतो मी तुम्हाला. एक पट्टा असा आहे की इथून हवा उडते वरती जाते आणि या पट्टीवर खाली येते दोन्हीकडे. एक पट्टा इथं 66.5 डिग्रीवर सुरू होतो म्हणजे इथून वारे उठतात वर जातात आणि इकडूनचे वारे इकडे येतात, इथं भेटतात ते कुठेतरी. त्यांना ग्रही वारे म्हणतात. त्यांचे 3 प्रकार आहेत, ते पुढे आपण शिकू. ठीक आहे. पण एवढं लक्षात ठेवा की समुद्र आणि जमीन वेगवेगळ्या प्रकारे तापतात, त्याच्यामुळे वारे तयार होतात. काय तयार होतात? वारे तयार होतात. त्यांना ग्रही वारे असे म्हणतात. बरं. आणि हे वारे काय करतात बेटा? प्रवाह तयार करतात. कुठं प्रवाह तयार करतात? समुद्रामध्ये. शिकलो ना आपण. उष्ण प्रवाह कुठे जातात? थंड भागाकडे जातात. उष्ण प्रवाह कुठे जातात?
है ना. आता इथं गरमी जास्त आहे तर इथं काय होईल, पाणीची घनता कमी होईल, इकडे घनता जास्त राहील. म्हणजे घनता कमी झाली तर पाणी वर येतो आणि तिकडे वाहतो आणि हवा पण त्याला तिकडे नेते आणि इकडची हवा थंड थंड धारण प्रवाहांना इकडे आणते आणि गरम गरम प्रवाह इकडे जातात, थंड प्रवाह इकडे येतात आणि हे इथं कुठेतरी भेटतात ते, है ना. जिथं भेटतात तिथं मासे भरपूर असतात. सांगितलं ना मी, तिथं गरम पाणी आणि थंड पाणी भेटतो तिथं काय, माशांना खायला भरपूर साधन असते म्हणून मासे भरपूर असतात तिथं. बरोबर. वृत्ताकडून ध्रुवाकडे म्हणजे काय, वृत्ताकडून ध्रुवाकडे म्हणजे काय रे, विषुववृत्तावरून ध्रुवाकडे म्हणजे इकडे. मग इथून जे धारा वाहेल, प्रवाह वाहेल किंवा हवा जाईल ती गरम असेल की थंड असेल, इकडून तिकडे जाणारी, इथून तिकडे जाणारी हवा पाणी गरम असेल की थंड असेल, गरम. गुड. इथून जाणारे गरम, है ना, आणि इकडून येणारे थंड, कारण इकडे काय होतो, प्रकाश कमी येतो. मग याला ध्रुव म्हणतात. याला काय म्हणतात, ध्रुव. म्हणजे ध्रुवाकडून इकडे येणारा पाणी काय असतो बेटा, थंड असतो आणि विषुववृत्तावरून इथून इकडे जाणारा पाणी काय असतो, गरम. मग हे दोन्हीकडे असते. विषुववृत्ताच्या खाली पण, विषुववृत्ताच्या खाली इकडे पण धारा वाहते, त्याला गरम धारा म्हणतात. आणि इकडून जी धारा येईल ती कशी राहील, थंड राहील. इकडे आर्कटिक खंड आहे, बर्फ आहे पूर्ण, है ना. समजलं एवढं. असतो हा गरम प्रवाह इकडे जातो आणि इकडे जे रशियाचे काही बंदर आहेत तिथली बर्फ वितळवून देतो आणि त्यामुळे काही बंदर हे रशिया वापरू शकतो. त्याला तिकडे जास्त पोर्ट नाहीये म्हणूनच तो इथं कब्जा करायला निघाला तो, इथं ब्लॅक सी मध्ये, इथं, है ना. युक्रेनवर कब्जा केला त्यांनी, इथं युक्रेनवर हमला केलाय त्यांनी. कोणी, रशियानी. हा रशिया ना, हा या रशियानी इथं हमला केलाय युक्रेनवर. का केला, कारण त्याला बंदर पाहिजे होते, है ना. कारण इकडे काय पूर्ण थंडी आहे, बर्फ आहे. समजलं. आता पुढे बघू. दोन्ही प्रकारे महासागर जागतिक तापमानाचे काय करतात, नियंत्रण करतात. महासागर काय करतात, जागतिक तापमानाचे नियंत्रण करतात. कसं करतात, त्यांचे उष्ण प्रवाह आणि थंड प्रवाह. आता उष्ण प्रवाह थंड भागात गेले की थंडीमध्ये काय आणतात, गरमी आणतात. आणि थंड प्रवाह गर्म भागात आले तर गरमीमध्ये काय आणतात बेटा, थंडी आणतात. म्हणजे अशा प्रकारे तापमानाला नियंत्रित करतात. महासागरांच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफ ही मोठ्या प्रमाणात होते. ही क्रिया सतत सुरू असते. त्यापासून पृथ्वीला पाऊस पडतो. महासागरातून पाण्याची काय होते, बाष्प होतोय आणि बाष्प कुठे जाते, आकाशात जाते, थंड होते आणि त्याच्यामुळे आपल्याला काय भेटतो बेटा, पाऊस भेटत असतो, है ना. म्हणून पर्जन्याचे पाणी नदी नाल्याद्वारे शेवटी महासागरातच मिसळते. म्हणजे पर्जन्य चक्राची सुरुवात व सांगता देखील महासागरातच होते. लक्षात घ्या, पर्जन्याची सुरुवात कुठे होते, महासागरातच होते. म्हणजे बाष्प कुठे बनते बेटा, महासागरात बनते. ती बाष्प वर जाते, मग उडत उडत आपल्याकडे येते, आपल्याकडे पाऊस देते, मग पाणी पडतो आणि पाणी कुठे जातो, परत कुठे जातो पाणी, महासागरात जातो ना. अरे नदी नाले कुठे जातात शेवटी, म्हणजे सुरुवात बी तिथंच झाली. महासागराचं पाणी हवेमधून इकडे आलं आणि जमिनीवरून परत त्यालाच भेटून जातो, है ना. ठीक. बरं. सागर सानिध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते. हवामान सम असतो ना किनारी भागात, तर लोक जास्त राहतात तिथं. कुठं, जे शहर कुठे आहे, समुद्राच्या किनारे. जे सुरत कुठे आहे, समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. मुंबई कुठे आहे, समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. चेन्नई कुठे आहे, समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. कलकत्ता कुठे आहे, समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. न्यूयॉर्क कुठे आहे, समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. म्हणजे मोठे मोठे, बीजिंग कुठे आहे, समुद्राच्या किनाऱ्यावर. हे मोठे मोठे शहर कुठे आहेत, समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत. का आहेत, कारण तिथं सम वातावरण, सम हवामान असतो. आणि सम हवामान म्हणजे काय, तापमान जास्त वाढत बी नाही आणि तापमान जास्त कमी बी होत नाही. म्हणून तिथं लोकसंख्येची घनता कशी असते, जास्त असते.